यावर्षीची अतिवृष्टी झाल्यानंतर आलेल्या नेत्यांपैकी तुमचा हा चौथा दौरा आहे। पहिला पालकमंत्र्यांचा दौरा झाला, नंतर सन्माननीय जिल्ह्याचे खासदार चव्हाण साहेबांचा झाला आणि विद्यमान आमदारांचा झाला। त्यानंतर तुमचा जो जागोजागी जो दौरा होत आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आणि आपल्यावर विश्वास दाखवलेला जनतेचा विश्वास दिसत आहे। कुठं जनतेचा विरोध किंवा निदर्शने होत नाहीत किंवा कुठं तक्रार करत नाहीत। यावरून जनतेची आपल्यावरचा विश्वास आणि आपल्यावर मोठी जबाबदारी लोकांची पडत आहे असं वाटते का? मी तितका मोठा माणूस नाही आणि मला मोठं देखील व्हायचं नाही। मला या लोकांमध्ये राहून अतिसामान्यातलं सामान्य व्हायचं आहे आणि त्यामुळं मी मुळातच या भागात जन्मलेलो आहे। या भागातल्या मातीचं ऋण आहे, या मातीचं मी मीठ खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळं या मातीत जन्मल्यामुळे शेवटी देह माझा याच मातीत जाणार आहे। त्याच्यामुळे या मातीचं ऋण फेडणं माझं कर्तव्य आहे आणि मी या गावामध्ये जात असताना मला जो विरोध होत नाही याचं कारण हे आहे की मी गेल्या 30 वर्षापासून या गावकऱ्यांसोबत एका ताटात जेवलेलो आहे, यांच्या सुखदुःखात राहिलेलो आहे। अनेक वर्षापासून पिढ्या मी अनेक दिवसापासून या सगळ्या लोकांच्या सुखदुःखात राहिलेलो आहे। त्यामुळे ही सगळी माझीच माणसं आहेत। मी जरी खासदार झालेला असलो तरी मी या लोकांच्या घरात जातो, वंचित पीडित शोषितांच्या घरात जातो। मला कुठली जात नाही, पात नाही, धर्म नाही, पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून मी या जनतेच्या दारात जातो आणि या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम मला फडणवीस साहेबांनी शिकवलेलं आहे। त्यामुळे मी देवेंद्रजींच्या माध्यमातून या लोकांची सेवा करण्यासाठी या भागातला प्रतिनिधी म्हणून काम करतो। त्यामुळे कोण मोठा कोण लहान याचा मी विचार करीत नाही। मला अतिसामान्यातलं सामान्य म्हणून राहणं आवडते आणि विशेषतः गोरगरिबाच्या घरची भाकर खायला मला जास्त आवडते। त्यामुळे मला कुठेही तुम्ही मोठा म्हणू नका आणि माझे कंपॅरिझन कोणासोबत करू नका। मला जनतेमध्ये राहायचं आहे आणि जनतेतच मरायचं आहे।